एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी करते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे बघ 10x square is equal to 400, then x square is equal. सुहिली लक्ष कुठे तुझं? शिकवते मी काहीतरी. किती मार्क्स मिळालेत माहितीये ना? ती चूक माझी नव्हती आईची. गप्प बस, चूक तुझीच आहे आणि मोठी झाली आहेस आता. स्वतःचं वेळापत्रक ना स्वतःला माहित असायला हवं. आता लक्ष दे इथे. पण ती खरंच माझी सख्खी आई आहे का? ए मारे ना, काहीतरी काय बोलते? हो ना, तिचं प्रेमच नाहीये माझ्यावर. आता मी नाही ठेवलं लक्षात, ठीक आहे माझी चूक आहे. मग तिने नको का लक्षात ठेवायला? म्हणूनच तर ती माझी सख्खी आई नाहीच. जुईली भलतीकडे लक्ष देण्यापेक्षा ना जरा गणितात लक्ष दे. सोडवे गणित. ते मी सोडवेनच, पण मी आईला नाही सोडणार. म्हणूनच तर मी काकूला सांगितलं नाहीये की नील दादाच्या आईचा फोन आलेला तिच्यासाठी. जुईली हो ना, तर काय मज्जा येणार आहे ना. काकू कसली ओरडेल ना आईला. गोष्ट ओळ झालाय. काकूने मलाही सांगितलं होतं, आईला सांगायला हवं. अगं आई 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 ग बाई, नीलच्या आईनं काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. काकूला पण फोन येऊन गेला. तुम्ही सगळ्यांना खूप हुशार आहात. एक तर दोघी बोलला नाहीत त्यांच्याशी नीट, आणि आता निरोप सांगतेस तो पण उशिरा. दोघी बोलल्या नाहीत म्हणजे? अगं स्वानंदी, अगं तुला जो ऐकू आला नव्हता ना, टीव्ही चालू होता बघ मोठ्या आवाजात, तो त्यांचाच फोन होता. नाही म्हणजे पुन्हा आला तेव्हा मी बोलले त्यांच्याशी, पण त्या जुहिलीच्या गडबडीत मी वहिनींना सांगायला विसरले. अगं माझंही तेच झालं. आई आत्ता बोल ना त्यांच्याशी. आत्ता काय बोलू त्यांच्याशी? गप्पा. हिने मला सांगितलं मगाशी, मग मी फोन केला. पण त्या जानकीताई म्हणाल्या त्या बाहेर गेल्यात म्हणून. लपंडाव चाललाय नुसता. तर त्यांनी फोन केला तेव्हा मी नव्हते घरात, आणि आता मी फोन केला तर त्या बाहेर गेल्यात म्हणे. बापरे. वच्चे मावशी कुठे राहतात? समोर. वच्चे मावशी कुठे राहतात? पुढे राहतात. दिसत नाहीये का तुम्हाला? अगं बाई, लक्षच नव्हतं माझं, चुकले मी. तुम्हाला काय जातं सांगायला? माझी महागातली साडी खराब झाली असती म्हणजे?
अहो मॅडम पाणीच आहे ना, पीस करता कशा पाहिजे? नीट बोलते ना मी. तुमच्या बोलण्याने खराब झालेली साडी नीट होणार आहे का? हो बाई, कामाच्या वेळेला उगाच तोंडाला तोंड नको. मी म्हटलं ना चुकलं माझं म्हणून. चुकले म्हटलं की झालं. अडाणी कुठल्या? ओ मॅडम, कुणाला अडाणी म्हणताय तुम्ही? हा, ऐकून घेते म्हणून अडाणी म्हणताय मला? अहो तुम्ही असाल मॅडम तुमच्या घरच्या, कशाला आला आमच्या वस्तीत? साडी सांभाळायची होती ना तर बसायचं आपल्या घरात. आता जात आहे का पुन्हा पाणी हो तू? भलायचा जमानाच नाही राहिला, अडाणी म्हणते मला. मावशी, हे बघा काय झालं त्या बाईला. काय झालं? काय झालं? केवढा घाम फुटला या बाईला. अश्विनी काको, लगेच या, पाणी आणा लगेच. पाणी घेऊन ये लवकर, ये लवकर. काय झालं? चक्कर आली वाटतं त्यांना. काकू पाणी. ही मुलगी आहे का? अश्विनी देसाई. बोलता येतं ना तिला? आणि या मुलीला उघडल्यासारखं नाही का होणार आमच्या घरात? आम्हाला चहा फराळ देण्यापेक्षा चांगली वागणूक दिली असतीत ना तर जास्त बरं झालं असतं. तुम्ही? हो हो ललिताबाई, इथेच राहतो ना आम्ही. या ललिताबाई. काय पाहुणे आले. नक्की वच्ची आत्याकडे पाहुणे आले. वच्ची आत्याकडे पाहुणे आले. काकू पाणी घेताय ना? अहो घ्या ना, 2 घोट तरी घ्या पाणी. घशाला कोरड पडली असेल ना तुमच्या, थोडं बरं वाटेल.
कसलं पाणी पाजताय तिला? चूळ सुद्धा मिनरल वॉटरने भरते ती, हो की नाही का ललिता? पैसे दे माझ्याकडे, पैसे दे, मी आणते तुझ्यासाठी पाणी, विकत आणते. हा, इथे नाक्याजवळ दुकान आहे, गाडी तिथेच केलीस ना तू पार्क? हा, आणते मी. नाही, मला तब्येत बिघडेल तिची. अहो तब्येत कसली बिघडते या पाण्याने? तिची बिघडते या पाण्याने. काय मोठी माणसं आहेत ना ती, चोचवत नाही त्यांना. बच्चा मग माझ्या वस्तीतलं पाणी प्यायलीस ना, आता मी पाजते बघ तुला पाणी. बरं वाटतंय आता? बरं वाटतंय ना तिला? जा तुम्ही, मी आहे. बच्चे मावशी, घरी जाऊया का तुमच्या? हो जाऊया ना, पण तू इथे कशी ग? घरी सगळं बरं आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. ललिता बाहेर गेलीये, पण मोबाईल न्यायला विसरली. पण काकू आई गेली कुठे? काही कल्पना नाही रे मला. ठीक आहे काकू, मी बघतो. बाय. बर, चल. अरे टेन्स दिसतोस. अरे आधी आई घरी फोन विसरली, त्याचं टेन्शन. ती कुठे गेली घरात कोणालाच माहिती नाही, त्याचंही वेगळं टेन्शन. टेन्शन कशाला घेतोयस तू? आईचं सोशल वर्क चालू असतं. हो रे, पण ती टेन्शन मध्ये असली पाहिजे, नंतर घरी न सांगता जाणार नाही. देशपांड्यांकडे नसेल ना गेली? वाह, उत्तम बहाणा आहे फोन करण्याचा. मिलिंद, तिथे फोन करण्यासाठी आता मला बहाण्याची गरज नाहीये. मला याची काळजी वाटली. हॅलो. हा स्वानंदी, अगं माझी आई आली आहे का तुमच्याकडे? नाही, काय झालं? अगं ती तिचा फोन घरीच विसरून गेलीये आणि घरात कोणाला माहिती पण नाही की ती कुठे गेली, म्हणून जरा मला काळजी वाटली. ठीक आहे, मी बघतो काय करायचं, तू नको टेन्शन घेऊ. एक मिनिट. म्हणजे आता त्या आल्या नाही तिथे, पण 2 वेळा फोन येऊन गेला त्यांचा. आईशी बोलायचं होतं, पण तेव्हा आई घरी नव्हती आणि आईने कॉल केला तेव्हा त्या घरी नव्हत्या. हे मला काहीच माहित नाहीये, पण ती थोडी टेन्स असावी, आता मोबाईल घरी विसरून गेली नसती. एनिवेज, यू कॅरी ऑन, मी बघतो काय करायचं ते. पण काय ते कळवा मला, एकटे टेन्शन घेऊन बसू नका. हा हो, सो स्वीट ऑफ यू. मी तुला कळवतो. हा, बाय. बाय. कुठे गेली असेल आई? ये ग, ये बाई ललिता, ये ये, बस ना. इथे बस, राहू दे, बस. घे पाणी. पाणी घेतलं ना मगाशी मी. अगं बाई, हो की. आणि बच्चे मावशी, कुठे आहात तुम्ही? किती वेळा फोन केला मी तुम्हाला, फोन उचलतच नाही आहात तुम्ही, म्हणून यावं लागलं मला इथे. अगं बाई, फोन सायलेंट वर टाकला होता आणि नेमका विसरली मी कुठे ठेवला तो. त्या निमित्ताने आलीच तरी गरीबाच्या घरी. बस ना. इंद्रनीलचं लग्न कसं होईल या विचाराने जीव जायची वेळ आली माझी. हो ग बाई, पोरासाठी आतडं तुटतच ग, शेवटी आईची माया ना. बरं, मी काय करू तुझ्यासाठी? चहा की सरबत? काही करू नका. देशपांड्यांकडे काय झालं ते सांगा, ते ऐकायला आले मी इथे. कुठं ग? काहीच नाही. बच्ची मावशी, तुम्ही तिथेच गेला होतात ना? त्यांच्याकडेच होतात ना, देशपांड्यांकडे. अगो बाई हो. हा, अगो ललिता, कसली माणूसची माणसं आहेत ग ती. हा, मला जेवल्याशिवाय धाडलं नाही त्यांनी. एवढं जाऊ दे, ह्यांच्यासाठी सुद्धा जेवण दिलं. नवऱ्यासाठी काहीच नाही आणलं येताना.
आजच्या नवऱ्यासाठी काहीच नाही आणलं येताना. कसला विचार करतेस ग? नाही काही नाही. आनंदीच्या काकानी काही ऐकलं नसेल ना, तोच विचार येतोय मनात सारखा. नाही बाई, म्हणजे तसा काही विषय नाही निघाला. काही नाही. नक्की नक्की ते काका तिथेच होते ना. पच्ची आत्याची पाहुणी ललिता, कशी आहे आता तुमची तब्येत? तुझं काय काम इथे? चल निघेतून पण ह्यांची तब्येत बघायला आलो. खबर द्यायला लागेल ना. हो, मोठा खबरी आला. अगं ललिता, हे आमची चाळ आहे ना, हे अशीच एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सामील असते ग. जा निघ, चांगली आहे माझी पाहुणी, ठणठणीत आहे. वात्रट कुठला जीव लावतो पण. देशपांडांकडे करताय ना फोन? निदान त्यांच्याकडे काय होतंय ते कळेल तरी आपल्याला. मी काय म्हणते, तूच लाव ना फोन. मी नको नको, तुम्हीच करा फोन. असं करूया का आपण दोघेही जाऊ आणि समोरासमोर बोला मग. ठीक आहे. आणि येताना तुझ्या ह्यांच्यासाठी पण काहीतरी देतोय बरोबर. ह्यांची नको काळजी करू तू, मी आहे ना. आणि आमची ही चाळ आहे ना, जीवाला जीव देणारी आहे ग. चल तू. हा येते हो. नाही हो वहिनी, नाही म्हणजे स्वानंदी आणि जुईलीला सोडा. मी सांगायला हवं होतं तुम्हाला. मीच बोलले होते ना ललिता ताईंशी. विसरलीस का? म्हणजे देवबाप्पांनी तुला शिक्षा दिली असणार मला उगाच ओरडल्याबद्दल. ती उगाच नाही ओरडली तुला. आणि जुईली, मी तुझे लाड करते म्हणजे तू आईला काही बोलणार? तू न सांगितल्यामुळं किती घोळ झालाय कळतंय का तुला? आता दूध पिऊन झालं ना, उठा आता आणि अभ्यासाला जाऊन बसा. जा 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 चल. पण आई, त्यांना काय बोलायचे तेच कळत नाहीये. मी फोन केला त्यावेळेस त्या बाहेर गेल्या होत्या. सगळेच काळजीत आहेत. नीलचाही फोन आला होता, तेही खूप काळजीत आहेत. हो का? आला होता का नीलचा फोन? हो ग, खूपच टेन्शन मध्ये आहेत. बिचारा ममाज बॉय. आई पुढे तुझ्या तब्येतीची चौकशीच करायला विसरला तू. तो पण आता माझ्या तब्येतीचं त्यांना कसं कळणार आहे? आवाजावरून कोणालाही कळतं. त्याला नसेल कळलं. काय आईची जास्त काळजी आहे ना त्याला. संपदा, तू कुठेतरी नेऊ नकोस ग विषय. आम्हाला कसली काळजी वाटते आणि तू काय बोलतेस? नाहीतर काय. आई येऊ का? अंजली, ललिताबाई, ललिता ताई, या ना. म्हणजे तुम्ही सकाळी फोन केलात तेव्हा मी घरात नव्हते आणि मी फोन केला तेव्हा तुम्ही बाहेर गेला होतात. चुकामुक होती आपली. चालायचंच. तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्याशी, म्हटलं आपणच जाऊन येऊया. स्वानंदी, अगं असं औषधवंत. मी आज जाऊ का? मला ना जरा बरं नाही वाटत आहे. अगं मी आले आणि तू आज चाललीस? नाही नाही हो, तिला खरंच बरं नाहीये.
अनिता या ना बस बस या. ललिताबाई या बसा. या बस बस. हेमंत भाऊजींनी तुमचं बोलणं सहज ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं. तेव्हापासून मला तुमच्याशी बोलायचं.